मोठं तर नक्कीच व्हायचं आहे, पण कोणाला हरवून नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन. हीच वेळ आहे स्वतःचा विकास करून पुढे जाण्याची. 1 ऑगस्टपासून RIT तरंग आपल्यासाठी घेऊन येत आहे माहितीपर, शैक्षणिक, मनोरंजक माहितीचा खजिना. नमस्कार श्रोते, RIT तरंगच्या संवाद या कार्यक्रमात मी प्राची आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या मुलाखतीचा विषय 10वी व 10वी नंतरचे मार्गदर्शन आणि आजचे प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक श्री जगदीश गाडार सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पुणे. जास्त वेळ न घेता मुलाखतीस सुरुवात करते. तर सर, आम्हाला तुमच्याबद्दल आणखी थोडं जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी प्राध्यापक जगदीश गाडार, महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये शिवणगाव नावाच्या एका खेड्यातून आलेलो आहे. अतिशय छोटं खेडं होतं. बालपणीचं 7वीपर्यंतचं शिक्षण हे नागपूरच्या शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर साधारणतः 3.5 वर्षाचा असताना वडील एक्सपायर झाले. घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न होता. 7 भावंड होतो. सगळ्यात लहान मी. नोकरीवर कुणी नाही, कमवतो कुणी नाही. अशा अवस्थेत मोठ्या भावंडाचं कुठे शिक्षण होऊ शकलेलं नाही. पण लहानपणापासूनच थोडीशी शिक्षणाची आवड माझ्या मोठ्या भावाला दिसली आणि त्याच्यामुळे 7वीच्या नंतर शहरामधील सुळे हायस्कूलमध्ये मला सेमी इंग्लिश मीडियममध्ये टाकलं गेलं. 10वीमध्ये कुठलाही क्लास न लावता 80% गुणाने त्यावेळेस 1988 मध्ये उत्तीर्ण झालो. आणि मग विचार केला की लवकरात लवकर नोकरी मिळेल असं शिक्षण कुठं. खेड्यातलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नव्हतं. त्याच वेळेस आमच्या एका शिक्षकांनी सांगितलं की तू कुठलं तरी टेक्निकल एज्युकेशन घे. आणि मग टेक्निकल एज्युकेशन घेत असताना पॉलिटेक्निक हा पर्याय त्यांनी मला दिला. आणि नागपूरमधील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या ठिकाणी पहिल्या साला माझा नंबर लागला. आणि त्याच्यानंतर 3 वर्ष मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. 1 वर्ष तिथल्याच नागपूर येथील ITIमध्ये मी इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं. आणि नंतर 1993 पासून तर आजपर्यंत मी पुण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेज या ठिकाणी गेल्या 27 वर्षापासून ॲज अ ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. खूप छान सर. तर सर, तुमच्या शाळेबद्दल, महाविद्यालयाबद्दल तुम्ही काय सांगता? आमचं महाविद्यालय हे येरवड्यासारख्या स्लम एरियामध्ये गेल्या 1985 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. सुरुवातीला बघायचं झालं तर येरवडा विभाग हा गुन्हेगारी विभाग म्हणून प्रसिद्ध होता. आणि जेव्हा 93ला आम्ही या महाविद्यालयामध्ये रुजू झालो त्यावेळेस बऱ्याचदा आम्हाला अशा अनेक गुन्हेगारांशी संबंध आला. अक्षरशः ज्याला आपण तलवारी वगैरे घेऊन बरेचसे काही ग्रुप या ठिकाणी यायचे. अशा परिस्थितीत नवीन नवीन असताना थोडंसं वाटायला लागलं की आपण या महाविद्यालयात टिकू किंवा नाही. पण नंतर आम्ही इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद वाढवला. आणि संवाद वाढवून बऱ्याच विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली की आपण कसं वागतोय, काय वागतोय. आणि या याच्यामध्ये काही वर्षानंतर असं दिसायला लागलं की जी गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलं होती त्यांच्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला. आणि त्यांच्या मनामध्ये योग्य मार्गदर्शन केल्यामुळे एक शिक्षकांविषयीचं आदरयुक्त भाव या ठिकाणी निर्माण झालेला आम्हाला जाणवलं. आणि बाहेर ते जरी काही करत असले तरी शिक्षकांची मात्र व्यवस्थित नीटपणे वागण्याचं प्रमाण हे त्यांचं वाढलेलं होतं. आणि आज आमच्याकडे खूप मोठं एक आव्हान आहे. कारण सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज स्लम एरियामध्ये आहे असं मला वाटतं. कारण त्यांचे पालक अशिक्षित असतात. कुठंतरी जुने भांडे करणाऱ्यांची मुलं किंवा निगारे काम करणाऱ्यांची मुलं आमच्याकडे येत असतात. खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रश्न त्यांचे उद्भवलेले असतात. साधे 500 ते 1000 रुपये फी भरण्याची सुद्धा त्यांची क्षमता नसते. अशा मुलांना आम्ही या ठिकाणी आणत असतो. आणि या मुलांवर सुरुवातीपासून जे त्यांच्याकडे संस्कार नव्हते ते संस्कार आणि त्याच्याबरोबर पुस्तकीय ज्ञान ह्या दोन्हीचा सांगड घालून आम्हाला या मुलांना तयार करावं लागतं. योगायोग असा
की मी या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकवण्यासाठी असल्या कारणाने आणि इलेक्ट्रिकल विभागामध्ये मी लेक्चरर असल्याने कासेगाव एज्युकेशन सोसायटीज राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव पुणे approved by AICTE and affiliated by MSBT मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. व्यवसायाच्या ज्या काही संधी आज उपलब्ध आहेत त्यामध्ये मी सुरुवातीपासूनच एक थोडंसं माझी विचारसरणी होती शिक्षणाच्या संदर्भातली, की हल्ली आपल्या देशामध्ये जी काही शिक्षण पद्धती निर्माण झालेली आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, टेक्निकल, तर याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की आर्ट्सचं जे काही शिक्षण आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये व्यक्ती DED किंवा BEd करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या आर्ट्समध्ये प्रवेश घ्यायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा DED आणि BEdला मागणी कमी झाली तेव्हा आर्ट्स शाखेचा नेमका उद्देश काय आहे हे स्वतःलाच मला आजपर्यंत अवगत झालेलं आहे. कारण आपण शिक्षण घेत असताना आत्ताची सध्याची शिक्षण घेण्याची जी काही मानसिकता आहे ही फक्त बुद्धीचा विकास या नात्याने आपण शिक्षण घेत नाही, तर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून करिअर कसं घडेल या दृष्टिकोनातून पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत असतात. आणि मग त्या दृष्टीने जर विचार केला तर येरवड्यासारख्या स्लम एरियातल्या मुलांना शिकवणं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि फक्त संस्कार करणंच नाही तर आम्हाला 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर त्यांना नोकरी लावून देण्याइतपत आम्हाला या ठिकाणी काम करावं लागतं. सर खूप छान, म्हणजे ह्या स्लम एरियामधील मुलांना तुम्ही चांगले संस्कार देऊन त्यांना एक उत्तम रोजगार मिळवून म्हणजे जी तुमची मेहनत आहे ती आम्हाला दिसते. तर सर यामध्ये तुमचा प्रेरणास्रोत काय आहे? आधीपासूनच लहानपणापासून प्रेरणास्रोत म्हटलं तर फुले शाहू आंबेडकर हे आमचे प्रेरणास्रोत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थिती नसताना शिक्षण घेतलं, संधी नसताना शिक्षण घेतलं आणि फक्त देशातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा जाऊन अनेक मोठमोठ्या डिग्र्या त्यांनी संपादित केल्या. आणि जसं आपण म्हणतोय की अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी स्वतःची PhD पूर्ण करत असताना आज अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावून तिथे सिम्बॉल ऑफ नॉलेज हे तिथं ब्रीदवाक्य केलेलं आहे. म्हणजे जगातील ज्ञानाचं प्रतीक हे बाबासाहेबांना बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आधीपासून लहानपणापासूनच बाबासाहेबांचे विचार आणि महात्मा फुलेंचे विचार हेच आमचं प्रेरणास्रोत. तुम्ही तुमच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कुठले उपक्रम राबवता? सध्याच्या कालखंडामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये सर्वांगीण विकास जर म्हटलं तर या महाविद्यालयाची जी काही प्रथा परंपरा आहे की विद्यार्थ्यांना या देशामध्ये जे महामानव होऊन गेलेले आहेत त्या महामानवांचं कर्तृत्व किंवा त्यांचे विचारधारा पसरवण्याचं काम आमच्या महाविद्यालयामध्ये आधीपासून होत असतं. मग त्या माध्यमातून महात्मा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, जिजाऊ असो आणि प्रकर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि बुद्धांचं विज्ञानवादी तत्वज्ञान हे पसरवण्याचं काम या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आधीपासूनच या महाविद्यालयामध्ये होत असतं. तुमच्या मते मुलांनी म्हणजे 10वी किंवा 12वी नंतर कुठल्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला हवे? मी आत्ताच सांगितलं की आत्ताचं 21वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जग आहे असं आपण म्हणत असतो. आणि मग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जग असताना मला असं वाटतं की पालकांना आवर्जून सांगावं असं वाटतं की जोपर्यंत आपल्या मुलांना तांत्रिक शिक्षण दिलं जात नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत नाही. आणि म्हणून आता शासनाचं पण धोरण बऱ्यापैकी त्याला अनुकूल झालेलं आहे. शासनाला सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की आर्ट्स कॉमर्समधनं अनेक विद्यार्थी बाहेर पडतात, विद्यापीठामधनं डिग्र्या घेऊन बाहेर पडतात आणि जेव्हा मार्केटमध्ये जातात, कंपन्यामध्ये जातात तर कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध त्यांना होत नाही.
आणि नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि व्यवसायाची पण संधी त्यांना उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि बेरोजगारीचा परिणाम म्हणून विद्यार्थी भरकटत चाललेले आहेत, व्यसनाधीन होत चालले आहेत. मला असं वाटतं की याला जर आपल्याला पर्याय जर द्यायचा असेल तर व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे पालकांना अशी विनंती राहील की आपल्या मुलांना 10वीच्या नंतर जेवढ्या लवकर आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण आपल्याला कसं देता येईल याबद्दल पालकांनी जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. सर, पुढील 5 वर्षात तुम्ही तुमच्या महाविद्यालयात कुठे बघाल? प्रत्येकाची अपेक्षा असते की आपलं महाविद्यालय हे जिल्ह्याचं आणि राज्याच्या टॉप एंडला जावं, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पण कधी कधी मला स्वतःला या ठिकाणी खंत वाटतं की ज्या सोयीसवलती आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी करण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण काही वेळेस आम्ही शिक्षकसुद्धा त्या ठिकाणी अपुरे पडतो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की आमच्या या येरवड्यासारख्या ठिकाणी जिथे जवळपास 3.5 एकर जागेमध्ये पुण्याच्या सेंट्रलाइज भागामध्ये हे महाविद्यालय उभं आहे. पण या महाविद्यालयामध्ये आधीपासूनच आर्ट्स, कॉमर्स याची पदवी आणि पदव्युत्तरपर्यंत शिक्षण आहे. मी मॅनेजमेंटला सुद्धा मध्ये बऱ्याचदा सांगितलं की मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला शिक्षण द्यायचं असेल किंवा बाबासाहेबांच्या विचारसरणीतून आपल्याला शिक्षण द्यायचं असेल तर आर्ट्स, कॉमर्स हे शिक्षण देऊन आपण विद्यार्थ्याची प्रगती घडवू शकणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत ह्या महाविद्यालयामध्ये तांत्रिक शिक्षणाची सोय उपलब्ध होत नाही, मग त्याच्यामध्ये डिप्लोमा कोर्सेस असेल, डिग्री कोर्सेस, इंजिनिअरिंगचे डिप्लोमा, इंजिनिअरिंगमधले डिग्री असेल किंवा जोपर्यंत आपण प्रोफेशनल एज्युकेशन, मग ते लॉ असेल, MBA असेल, या पद्धतीचे एज्युकेशन आपण महाविद्यालयामध्ये सुरू करणार नाही तोपर्यंत बहुजन समाजाला चांगल्या आधुनिक शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध होणार नाही. त्याच्यामुळे पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमची स्वतःची आणि पर्टिक्युलरली माझी प्रत्येक वेळेस मॅनेजमेंटला विनंती असते की अशा पद्धतीचे प्रोफेशनल कोर्सेस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळेस मी मीटिंगमध्ये मांडत असतो आणि कदाचित काही वर्षामध्ये त्या गोष्टी या महाविद्यालयामध्ये उपलब्ध होऊ शकतात. जसं आपण आताच बोललो की 10वी किंवा 12वी नंतरच्या मुलांनी काय करायला हवं ह्याबद्दल तुमचा आम्ही विचार तुम्ही व्यक्त केला. तर जसं आता तुमच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही कल चाचणी घेता, म्हणजे कुठल्या मुलाला, कुठल्या विद्यार्थ्याला कशात इंटरेस्ट आहे, तर कल चाचणी घेतल्यानंतर जसं तुम्हाला कळालं की ह्या विद्यार्थ्याला काय ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही त्याचं मार्गदर्शन कसे करता? मुळातच मॅडम कलच असते आमच्याकडे हा भाग नसतो. आमच्याकडे आल्यानंतर हे ट्रेडला विद्यार्थी येतात, म्हणजे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतील, इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईलचे विद्यार्थी आणि मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट असे 3 शाखे आमच्या टेक्निकल विंगमध्ये आहेत. विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही त्यांची सायकोलॉजी तयार करतो की हे तांत्रिक शिक्षण आतापर्यंत तुम्ही घेतलेलं 10वीचं शिक्षण आणि याच्या पुढचं घेत असणारं तांत्रिक शिक्षण याच्यामध्ये बराच फरक आहे. बराच फरक म्हणजे कसं की 10वीपर्यंतचं शिक्षण आपण फक्त परीक्षेसाठी पास होण्यासाठी करतोय. किती मार्क्स मिळाले, काय मिळाले, त्याचा व्यवहारात किती उपयोग करता येईल याचं मला सांगता येणार नाही. पण याच्यानंतर तुम्ही जे व्यावसायिक शिक्षण किंवा तांत्रिक शिक्षण घेताय हे व्यावसायिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण तुमच्या संपूर्ण आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे हे शिक्षण घेताना त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या कायमस्वरूपी कशा लक्षात राहील या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. आणि ओव्हरऑल हे जे शिक्षण आहे हे 70% प्रॅक्टिकल बेस आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना त्याला ते प्रॅक्टिकली करून सांगितलं जातं. आणि हे शिक्षण घेत असताना आम्ही विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली त्याची मानसिकता तयार करतो की ह्या शिक्षणाचा मुळात जो उद्देश आहे हा नोकरीपेक्षा व्यावसायिक होणं हा या शिक्षणाचा उद्देश आहे. आणि म्हणून सुरुवातीपासूनच आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही आता या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ठरवायचं आहे की मला याच्यापुढे नोकरी न करता स्वतःचा व्यावसायिक आणि मोठं उद्योजक तयार व्हायचं आहे. आणि तो एम्स आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा आधीपासून प्रयत्न करतो.
आणि सांगायचं तात्पर्य असं की इलेक्ट्रिकल विभाग असेल की ते ऑटोमोबाईल विभाग असेल किंवा मार्केटिंग विभाग असेल, या तिन्ही शाखेमध्ये व्यवसायाच्या प्रचंड संधी या पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि ह्या संधी उपलब्ध होत असताना विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस सांगत असतो की ही संधी उपलब्ध असताना तुम्ही तुमचं नॉलेज घेतलेलं असतं, पण त्या नॉलेजची जाहिरात करणं हे सुद्धा तुमचं आद्य कर्तव्य असतं. आणि म्हणून जसं माझे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतात, त्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो की तू या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक साधा बोर्ड राहो की तुला इलेक्ट्रिकलचं ज्ञान आहे, तू सगळे विद्युत उपकरणं रिपेअर करू शकतो, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स करू शकतो, पण हे जर तुझ्या शेजारच्यांना जर माहिती नसेल तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझे काहीच होणार नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त स्वतःची ॲडव्हर्टाईज कशी होईल त्या दृष्टीनं टेक्निकल विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना व्यावसायिक बनवण्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा उत्तम रोजगार कसा लाभणार ह्याचे मार्गदर्शन करत असतात. आणि सर, विद्यार्थी भविष्यात तंत्रशिक्षण या विषयामध्ये करिअर करण्यासंबंधात तुम्ही काय मार्गदर्शन करणार? आत्ताच सांगितलं मॅडम की आज विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं युग असताना आणि नोकरीच्या संधीचा जर आपण विचार केला तर जेवढ्या नोकरीच्या संधी ह्या तांत्रिक आणि तंत्रज्ञान असलेल्या क्षेत्रामध्ये आहे तेवढ्या नोकरीच्या संधी इतर क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून पडत नाही. मुळातच पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे माहिती नसते की या देशामध्ये जे परंपरागत आर्ट्स कॉमर्सचं शिक्षण आलं हे कशा पद्धतीनं आलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंग्रजांना कारकून लोकांची गरज आली म्हणून त्यांनी आर्ट्सची व्यवस्था या ठिकाणी केली. आता सध्या कारकुनाची गरज राहिलेली नाही. आता विद्यार्थ्यांना गरज आहे ती तांत्रिक शिक्षणाची, आणि तांत्रिक शिक्षणातून रोजगाराच्या संधी अफाट आहे आणि त्याच्याचबरोबर व्यवसायाच्या संधी सुद्धा खूप अफाट आहे. ह्या संधी शोधण्याचं काम हे विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करेन की तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर हे तांत्रिक शिक्षण आत्मसात करा. आणि तांत्रिक शिक्षणाच्या अनेक वाटा आहेत, त्या अनेक वाटापैकी तुम्ही कुठली वाट निवडता. फक्त एवढंच आहे की जे काही तांत्रिक शिक्षण तुम्ही घेत असाल त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज होण्याचं काम, म्हणजे ते जे ज्ञान आहे ते अतिशय आजपर्यंत सखोलपर्यंत घेण्याचं काम हे तुम्ही त्या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. कारण आज आपण जर विचार केला तर ज्याच्याकडे नॉलेज चांगलं आहे त्या मुलांची मागणी अजूनही जास्त आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर निश्चितच भविष्यामध्ये तुम्ही चांगले यशस्वी होऊ शकता. तर तुम्ही सर तुमच्या कॉलेज महाविद्यालयामध्ये चांगले उपक्रम राबवतात की मुलांना नुसतंच ॲडमिशन घ्यायचं नाही तर त्याचं खोलवर ज्ञान प्राप्त करायला हवं, उत्तम रोजगार करायला हवा किंवा उत्तम व्यवसाय करायला हवा. म्हणजे तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये ह्या बाबी करता, पण इतर महाविद्यालयात सुद्धा ह्या बाबी अंमलात आणायला हव्या. तर त्याकरिता तुम्ही काय करणार? आणि तंत्रशिक्षणाकरिता जसं तुमचं महाविद्यालय हे MCDC आहे, तर त्यानंतर पुढच्या वाटचालीकरिता उच्च शिक्षणाकरिता तुम्ही कशाला महत्त्व द्या? कुठल्या क्षेत्रात महत्त्व द्या? निश्चितच आमचा जो 11वी-12वीचा हा जो व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, पूर्वी याला MCDC म्हणायचा, आता HSC लोकेशनल म्हणून नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात खूप चांगल्या संधी आहेत. आणि विशेष म्हणजे या मुलांना डायरेक्ट डिप्लोमाच्या सेकंड इयरला ॲडमिशन दिलं जातं. आता आमच्या एरियामध्ये डिप्लोमाचे जर काही कॉलेजेस बघितले तर जवळपास इथे पुणे शहरामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, वाडी आहे, DY पाटील आहे, आणि आत्ताच आम्ही परवाला RIT कॉलेज लोहगावच्या पुढे वडगाव शिंदे या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. मी बऱ्याचशा कॉलेजेस बघितले, पण या कॉलेजच्या तुलनेमध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल देण्याची क्षमता या RIT कॉलेजमध्ये मला विशेष करून जाणवलेली आहे.
आणि परवाला आम्ही गेल्यानंतर तिथला स्टाफ आणि त्या स्टाफची विद्यार्थ्यांप्रती असलेली रिलेशन्स, म्हणजे विद्यार्थी घडवण्यासाठी फक्त शैक्षणिकच नाही तर त्याच्याबरोबर जे बाकीचे उपक्रम त्याच्यासाठी राबवले जातात, पण त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, करिअर गायडन्स असेल, वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून त्यांना ओव्हरऑल घडवण्याची प्रक्रिया आहे या RIT कॉलेजेसमध्ये मला खूप जास्त आढळली. आणि विशेष करून तिथले जे प्राचार्य जोशी सर आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर या संपूर्ण स्टॉपला मोटिवेट करण्याचं काम, मूव्ह करण्याचं काम त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं होत आहे, त्यामुळे मला निश्चितच असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी RIT कॉलेजला प्रवेश घेऊन त्यांचा डिप्लोमा पूर्ण करावा अशी माझी स्वतःची अपेक्षा राहील आणि मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करतो. याचं कारण असं मॅडम की माझा मुलगा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला शिकत होता आणि शिक्षण घेतल्यानंतर तिथले कॉलेजेस मी बघितले, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जुनं आहे, ते इंग्रजांच्या काळापासून इन्फ्रास्ट्रक्चर असल्या कारणाने मशिनरी खूप आहे, पण शिक्षकांची मानसिकता काय आहे की ते मशिनरी बिघडू नये म्हणून प्रॅक्टिकल करत असताना त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं प्रॅक्टिकल करून दिलं, लांबूनच दाखवलं जातं. जोपर्यंत विद्यार्थी त्या मशिनरी उघडणार नाही, त्यातले फॉल्ट्स बघणार नाहीत, किंबहुना आपण असं म्हणू की जोपर्यंत ते मशिनरी बिघडणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ते दुरुस्त कसं करायचं हे शिक्षण मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही कॉलेजेसमध्ये दिसून पडत नाही, पण RIT कॉलेजमध्ये बघितल्यानंतर मला असं वाटलं की तिथं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे मी निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करेन. खूप छान सर, म्हणजे मला तुमची कल्पना पण आवडली की जोपर्यंत मशीन बिघडणार नाही तोपर्यंत दुरुस्ती करता येणार नाही आणि त्याकरिता मुलांना खरंच प्रॅक्टिकलची खूप आवश्यकता आहे. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. आणि सर, आम्हाला तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलंय. खरं तर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्याकरिता काढलं आणि मुलाखतीस परवानगी दिली, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. मी फक्त एक मॅडम याच्यामध्ये ऍड करतोय, मुळातच आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही दोष मला दिसून पडत आहेत की हा दोष म्हणजे काय की विद्यार्थी जेव्हा शिकत असताना हा विद्यार्थी मला माझं करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं हेच मुळात आधी ठरवत नाही आणि हा खूप ड्रॉबॅक विद्यार्थ्यांमध्ये असतो. फक्त शिक्षण घेत जायचं पण कुठपर्यंत घेत जायचं आणि तुला करिअर कुठं बनवायचं आहे हे जोपर्यंत तू ठरवणार नाही तोपर्यंत तुला त्याच्या वाटा दिसणार नाही. आणि म्हणून जेव्हा 8वी-9वी मध्ये विद्यार्थी असतात त्यावेळेसच ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवून नेमकं तुला करिअर कुठं घडवायचं आहे हे निश्चित करणं ही काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत आपल्याला काय करायचं हे आपण ठरवणार नाही तोपर्यंत ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठले मार्ग आहेत, कसे ते साध्य करायचे ह्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही. जसं साधी गोष्ट आहे, मी उदाहरण देत असताना नेहमी सांगतो की आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल ते गावाचं ठिकाण आपल्याला ठरवावं लागतं. ते ठिकाण ठरवल्यानंतर मग तिथं जाणारे मार्ग ठरवावे लागतात, कुठल्या वाहनाने जायचं ते ठरवावं लागतं आणि ते ठरवल्यानंतर मगच आपण तो प्रवास सुरू करतो आणि त्या गावाला बरोबर पोहोचतो. विद्यार्थी तसेच असताना मला नेमकं काय व्हायचं आहे, मला समजा करिअर घडवायचं, मला इलेक्ट्रिकल शाखेत करिअर घडवायचं आहे, तर मग ही इलेक्ट्रिकल शाखेत करिअर घडवायचं हे तुला सुरुवातीलाच ठरवावं लागेल. मग इलेक्ट्रिकल शाखेत करिअर घडवण्यासाठी हे जर तू सुरुवातीला ठरवलं तर मग त्याच्याशी संबंधित काय काय ज्ञान घ्यायचं, कशा पद्धतीनं घ्यायचं, कुठं ऍडमिशन घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीच्या वाटा त्या नंतर तुला क्रिएट करता येईल. पण आधी तुला ठरवावं लागेल की तुला जीवनामध्ये काय करायचं आहे. आपली शिक्षण पद्धती त्या पद्धतीची नाही. मला वाटतं काही पाश्चात्य देशामध्ये कल चाचणी घेऊन 6वी-7वीमध्येच त्या विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे, काय आहे, तो जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये त्याची रुची आहे हे त्या ठिकाणी ठरवलं जातं. पण आपल्या देशामध्ये अजूनही त्या पद्धतीची यंत्रणा तयार झालेली नाही. मला असं वाटतं की काही जसं आपण म्हणतो की चायना हा देश आज जगाच्या उत्पादनाचे हब झालेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग सुरू झालेले आहेत आणि त्याचं शिक्षण त्यांच्या त्या अतिशय बाल्यावस्थेत असताना मला वाटतं 7वी पासूनच त्याचं ते
शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. पण आपल्या देशामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था आजही निर्माण झालेली नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 8वी 9वी 10वीमध्ये असताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे हे उद्देश ठरवा. त्याचे मार्ग तुम्हाला बऱ्याच वेळेस मिळतील आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे यशस्वी होऊ शकाल. धन्यवाद सर. म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभवावरून मला असं वाटतं की तुम्ही महान व्यक्ती जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, फुले ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या अगदी त्यांनी जे केलं आहे त्यांना अनुसरून तुम्ही कार्य करत आहात ते फारच स्तुतीपर कार्य आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याचा खूप फायदा होईल. धन्यवाद. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com.